कोरोना महामारीनं संपूर्ण जगात थैमान घातलंय. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे आटोक्यात येत असतानाच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे आणि अशा बिकट संकटामध्ये नागरिकांचं शारीरिक स्वास्थ्य जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे, पण त्याहूनही मानसिक स्वास्थ्य चांगलं राहणं तितकेच गरजेचं आहे. यासाठी होरायझन डायग्नोस्टिक्सचे संचालक डॉक्टर संतोष वाकचौरे हे आपल्यासमोर अनमोल माहिती देणार आहेत आणि या कार्यक्रमातून त्यांनी लवकर निदान लवकर उपचार पद्धती समोर आणली आहे. तसंच लवकर निदान करण्यासाठी लागणाऱ्या विविध चाचण्या योग्य माहिती याबद्दल आपल्याला देणार आहेत. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर घाबरून न जाता त्याचा कशा प्रकारे सामना करायचा या गंभीर बाबींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पनवेलमधील होरायझन डायग्नोस्टिक्सचे संचालक डॉक्टर संतोष वाकचौरे यांनी करून याबाबतच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि आपण त्यांच्यासोबत आता याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्या मनातील समज गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टरांची मदत घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत होरायझन सिटी स्कॅन सेंटरचे संचालक डॉक्टर संतोष वाकचौरे सर. आपलं वादळवारा लाईव्हच्या विशेष कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी आमच्या प्रेक्षकांना आपल्याबद्दल थोडक्यात माहिती करून देतो सर. डॉक्टर संतोष वाकचौरे यांनी MBBSची डिग्री घेतल्यानंतर नायर रुग्णालयातून MD पॅथॉलॉजीची डिग्री संपादित केली. डॉक्टर वाकचौरे हे महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे धडे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. आज प्रेक्षकांसाठी ते मौलिक मार्गदर्शन देण्यासाठी आपण डॉक्टरांशी संवाद साधणार आहोत. सर मला सांगा, कोरोनाच्या गर्तेत सर्व नागरिक अडकले आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी आपण म्हणतो की माणसाचं शारीरिक स्वास्थ्य ज्याप्रमाणे फिट असणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे मानसिक स्वास्थ्य देखील माणसाचं अत्यंत आवश्यक आहे. तर या कोरोनाच्या गर्तेतून लोकांना बाहेर काढण्यासाठी आपण एक उपक्रम राबवत आहात. सर मला सांगा, हा नेमका उपक्रम काय आहे? या उपक्रमाबद्दल आपण आम्हाला काय अधिक माहिती द्याल? नक्कीच. सर्वप्रथम मी वादळवारा यूट्यूब चॅनलचं मनापासून धन्यवाद करतो की तुम्ही आमचा जो हा उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये स्वारस्य दाखवलं आणि पनवेलकरांचे जनजागृती करण्यासाठी आपण एक आमच्यापर्यंत आलात आणि नक्कीच आपण या कार्यक्रमातून प्रेक्षकांना अतिशय उपयुक्त अशी माहिती देणार आहोत. तरी हा उपक्रम असा आहे, या उपक्रमाची संकल्पना थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. आपण हा उपक्रम स्टे निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह या नावाने सुरू केला. त्याच्या मागचं कारण असं आहे की संपूर्ण जगभरामध्ये आज संशोधन झालेलं आहे की ज्या माणसाची मानसिक परिस्थिती किंवा मानसिक स्वास्थ्य चांगलं नसतं किंवा जो माणूस डिप्रेशनमध्ये असतो त्या माणसामध्ये त्याची रोगप्रतिकार शक्ती ही कमी झालेली आढळून आलेली आहे. आणि आपल्या सगळ्यांना हे माहितीच आहे की करोनाचा धोका सर्वाधिक ज्या लोकांना असतो की ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे मी सर्वांना हे सांगत असतो की तुम्हाला ज्यावेळेस करोना होतो त्यावेळेस घाबरून जायची गरज नाही. तुम्ही पॉझिटिव्ह राहा, म्हणजे मानसिकदृष्ट्या पॉझिटिव्ह राहा, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये असे काही बदल घडतात की ज्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती टिकून राहते. जर तुम्हाला त्या करोना तुम्ही घाबरून गेलात तर तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि त्यामुळे तुम्हाला करोनाचा संसर्ग आहे तो अधिक धोकादायक बनवू शकतो. म्हणून मी म्हणतो की स्टे निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही निगेटिव्हच राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे हात धुवा, सोशल डिस्टन्सिंग वापरा, मास्क घाला, या सगळ्या गोष्टींचं पालन करा. परंतु तरीही त्यातून जर तुम्हाला करोनाचं संक्रमण झालं तर पॉझिटिव्ह राहा, जेणेकरून तुम्हाला करोनाविरुद्ध लढा देण्यासाठी नक्कीच मदत होईल. सर आपण पाहतो की ज्या वेळेला आपल्याला कोरोनाची लक्षणं जाणवतात तर आपण पाहतो की कोरोनाच्या विविध चाचण्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या चाचण्या कधी कराव्या याबद्दल आम्हाला अधिक काय सांगाल? नक्कीच. आपल्याला ज्यावेळेस करोना सदृश्य लक्षणं जाणवतात, म्हणजे की सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, त्यावेळेस आपण कोविड-19ची टेस्ट करून घेणं आवश्यक असतं. कोविड-19चे निदान करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रकारच्या टेस्ट अवेलेबल आहेत. त्यामुळे पहिली टेस्ट आहे RT-PCR टेस्ट. RT-PCR टेस्ट ही नाकातून आणि घशातून स्वॅब घेऊन केली जाते. या टेस्टचा रिपोर्ट यायला एक 12 ते 18 तास लागतात आणि याचं जे निदान आहे, जर तुमचं या टेस्टमध्ये डिटेक्टेड म्हणून आलं, म्हणजे कोविड-19 व्हायरस डिटेक्टेड असं आलं तर ती टेस्ट पॉझिटिव्ह मानली जाते आणि त्यानुसार त्या रुग्णाला उपचार केले जातात. आपली दुसरी टेस्ट आहे रॅपिड अँटीजेन टेस्ट. तर रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये काय होतं की ही पण स्वॅब टेस्टच असते. नाकातून घशातून स्वॅब घेतले जातात आणि एक व्हायरस ट्रान्सपोर्ट मीडिया असतो. त्या मीडियममध्ये तो स्वॅब टाकून लगेचच ते जे काही सोल्युशन आहे ते एक रॅपिड किट येते, त्या किटमध्ये टाकलं जातं आणि आपल्याला अगदीच तासाभरात त्या टेस्टचं निदान कळून जातं. परंतु रॅपिड अँटीजेन टेस्ट ही
WHO ने आणि ICMRने थोडंसं कमी करा असं सांगितलेलं आहे. ज्या भागामध्ये RT-PCR टेस्ट अवेलेबल नाहीत किंवा तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही, तर त्या ठिकाणी आपण ती टेस्ट करू शकतो. त्याची सेन्सिटिव्हिटी थोडी कमी असते. म्हणून मी तर सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही RT-PCR टेस्ट जर तुम्हाला वेळीच किंवा लवकर अवेलेबल असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात अवेलेबल असेल तर तीच करा. आपली तिसरी टेस्ट आहे HRCT टेस्ट. HRCT टेस्टमध्ये आपण जो आपल्या छातीचा आहे तो सिटी स्कॅन असतो. तर त्या सिटी स्कॅनच्या माध्यमातून देखील आपल्याला कोविड-19चे किंवा कोरोनाचे निदान करता येते. सर, या ठिकाणी आपण HRCT टेस्टचा या ठिकाणी उल्लेख केलात. आम्हाला सर जाणून घ्यायला आवडेल की HRCT टेस्ट म्हणजे नेमकं काय आहे आणि कोविड-19ची तीव्रता जाणून घेण्यासाठी HRCT टेस्टचा कशा पद्धतीने आपल्याला फायदा होतो? नक्कीच. आपण पाहिलं की कोरोनाचे निदान करण्यासाठी आपण RT-PCR, रॅपिड अँटीजन आणि HRCT ह्या टेस्टची माहिती घेतली. RT-PCR आणि रॅपिड अँटीजन टेस्ट ह्या टेस्टची आपली उपलब्धता जी आहे ती फक्त निदान करण्यासाठी होते. परंतु HRCT टेस्ट याचा उपयोग आपल्याला त्याची तीव्रता जाणून घेण्यासाठी देखील होतो. तर तुम्ही जसं विचारलं की HRCT काय आहे, तर HRCT म्हणजे काय? हाय रिझोल्युशन कॉम्प्युटेड टोमोग्राफी. म्हणजे हा एक सिटी स्कॅनचा प्रकार आहे. सिटी स्कॅनचं मशीन असतं, त्याच्यामध्ये एक्सरेच्या ट्यूब्स असतात. ज्यावेळेस एखाद्या रुग्णाला करोना सदृश्य लक्षणं जाणवतात किंवा त्याची RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह होते, त्यावेळेस त्याला डॉक्टर HRCT टेस्ट करण्यासाठी सांगतात. HRCT टेस्ट करण्यासाठी त्या पेशंटला जे सिटी स्कॅनचं मशीन असतं त्या मशीनमध्ये एक ट्यूब असते. त्या ट्यूबमध्ये आपला छातीचा जो भाग असतो तो न्यावा लागतो आणि त्या फुफ्फुसाचा जो काही मल्टिपल एक्सरेच्या माध्यमातून एक इमेज तयार केली जाते आपल्या फुफ्फुसांची आणि त्या माध्यमातून आपला जो काही कॉम्प्युटर आहे त्या कॉम्प्युटरवरती त्याचं रिकॉन्सलेशन करून एक्झॅक्टली आपल्या फुफ्फुसांमध्ये करोनाचं संक्रमण किती झालेलं आहे किंवा किती पर्सेंटेजमध्ये झालेलं आहे हे सांगितलं जातं. आपला दुसरा प्रश्न होता की तीव्रता कशी ओळखली जाते. तर हा जो HRCT टेस्ट आहे याच्यामध्ये आपण काय करतो, आपल्या फुफ्फुसांचे 25 भाग करतो आणि त्या कोणत्या कोणत्या भागामध्ये हे करोनाचं संक्रमण झालेलं आहे किंवा आपलं इन्फेक्शन झालेलं आहे ते बघतो आणि त्यानुसार डॉक्टर स्कोअर देतात. आता ही स्कोरिंगची सिस्टीम कशी असते की समजा तुमचा HRCTचा स्कोअर 0 ते 8 असेल तर हा अतिशय माइल्ड आपला करोना आहे असं समजावं किंवा सौम्य स्वरूपाचा एक इन्फेक्शन आहे आणि जास्त घाबरून जायची गरज नाही. जे काही डॉक्टर मेडिसिन सांगतील ते आपण घ्यायचं असतं. हॉस्पिटलायझेशनची सहसा गरज पडत नाही, परंतु एक पेशंटनुसार ते बदलत असतं. कधी कधी तुम्हाला त्याचीही स्कोअर कमी असताना देखील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची गरज पडू शकते. 8 ते 15 जो स्कोअर असतो तो मध्यम स्वरूपाचा असतो. त्यामध्ये आपल्याला दम लागणे किंवा ताप येणे असे थोडेसे मध्यम स्वरूपाची लक्षणं दिसू शकतात. 15 ते 25चा जो स्कोअर असतो तो आपण तीव्र स्कोअर असं समजू शकतो किंवा आपल्याला तीव्र स्वरूपाचा एक इन्फेक्शन झालेलं असं समजू शकतो. यामध्ये पेशंटला बऱ्याच वेळा ऑक्सिजनची पातळी कमी झालेली आढळते आणि ऑक्सिजनची किंवा व्हेंटिलेटरची गरज लागू शकते. ते पण कसं असतं, प्रत्येक पेशंटचं हे शारीरिक क्षमता वेगवेगळी असते, त्याची रोगप्रतिकार क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे हे अगदीच बायलॉज म्हणजे मॅथमॅटिक्स सारखं नसतं की स्कोअर कमी असेल तर तुम्हाला घरीच राहायचं आहे, स्कोअर जास्त असेल तर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, असं नसतं. त्यामुळे प्रत्येक पेशंटची किंवा प्रत्येक रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कशी आहे त्यावर ते सगळं ठरलं जातं आणि ह्या स्कोअरच्या माध्यमातून आपण कोविडची तीव्रता आपण जाणून घेऊ शकतो. नक्कीच सर, परंतु सिटी स्कॅन या चाचणीमुळे कॅन्सरसारखा धोका उद्भवण्याची शक्यता असते असं एम्सच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर याबद्दल आपण अधिक काय सांगाल? नक्कीच. ज्यावेळेस मागच्या आय थिंक 1 महिन्यापूर्वी ICMRची आणि एम्सची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये तिकडचे जे संचालक आहेत त्यांनी सांगितलं की HRCT केल्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. त्यांनी शक्यता वर्तवली होती की कॅन्सरचा धोका होऊ शकतो, कॅन्सर होतो असं त्यांनी म्हटलेलं नाही. तेव्हा आपण ही गोष्ट जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की धोका असणं आणि कॅन्सर होणं यामध्ये खूप फरक आहे. त्याच्यामध्ये कसं असतं त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. कॅन्सर का होतो तर ज्यावेळेस HRCT टेस्ट आपण करतो किंवा कोणतेही क्षयकिरण वापरून जी काही टेस्ट केली जाते, उदाहरणार्थ आपलं एक्सरे आहे, सिटी स्कॅन आहे, याचा जर सारखा आपल्या शरीराला त्याचा एक्सपोजर झाला तर तो कॅन्सर होण्याचा धोका आपल्याला असतो. आता साधारणतः जे एक्सरेचं मशीन असतं त्याच्यामध्ये एक ट्यूब असते. त्या ट्यूबच्या माध्यमातून एक्सरे हे निर्माण केले जातात. आपल्या बॉडीचा ज्या पार्टचा आपला एक्सरे करायचा असतो तिकडे त्याचा मारा केला जातो आणि एक त्याचं पिक्चर घेतलं जातं आणि आपण ठरवतो त्याचं निदान काय आहे. त्याच्यामध्ये एकदाच आपल्याला त्या एक्सरेचा जो काही एक्सपोजर असतो होत असतो.
तर यामध्ये जे काही एक्सरे डिपार्टमेंटमध्ये काम करणारे टेक्निशियन आहेत किंवा डॉक्टर आहेत किंवा खूप वेळा त्यांना तो एक्सपोजर झाला आहे, तर तो कॅन्सरचा धोका नक्कीच उद्भवतो. परंतु एकदा किंवा दोनदा किंवा 10 वेळा जरी आपण ह्या क्षकिरणाला सामोरं गेलो तरी आपल्याला कॅन्सर लगेच होईलच असं नाही. त्या डॉक्टरांना फक्त एवढंच सांगायचं होतं की खूप वेळा केल्यानंतर तो धोका उद्भवू शकतो. परंतु तुम्ही आज सिटी स्कॅन करायला गेले आणि उद्या तुम्हाला कॅन्सरचं निदान होईल, हे पूर्णपणे चुकीचं आहे. यामध्ये काही तथ्य नाही. सर, या ठिकाणी आम्हाला अजून एक गोष्ट या ठिकाणी जाणून घ्यायची आहे की नव्याने झालेल्या सर्वेक्षणानुसार वेगवेगळ्या फंगल्सबद्दल या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. तर या फंगल्सचा नेमका प्रादुर्भाव कशा पद्धतीने होतो? यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो काही कोविड-19चं इन्फेक्शन ज्यांना होऊन गेलेलं आहे त्या लोकांना म्युकरमायकोसिस किंवा येलो फंगस, बॅक फंगस, खूप साऱ्या फंगस आज आपण बघतो आहोत. तर या फंगसचा धोका उद्भवू शकतो. तर मी जसं सुरुवातीला म्हटलं की आपण स्टे निगेटिव्ह आणि बी पॉझिटिव्ह हा उपक्रम चालू केला, तो याचसाठी चालू केला की आपण ना खूप साऱ्या ज्या काही न्यूज आपल्या कानावर पडत असतात त्यांना खूप आपण आहारी जातो आणि प्रत्येक वेळेस ब्रेकिंग न्यूज म्हणून आपण अरे आज ब्लॅक फंगस आलं, आज येलो फंगस आलं, असा एक न्यूज दाखवल्या जातात. त्या सगळ्या न्यूजना तुम्ही थोडं दुर्लक्षित करा. मी का सांगतो आहे, कारण आपण हे बघितलेलं आहे की कोरोना झाल्यानंतर 90% पेशंट बरे होऊन घरी जात आहेत. तर ही पॉझिटिव्ह न्यूज झाली. निगेटिव्ह न्यूज काय, 10% लोक मृत्युमुखी पावत आहेत. तर मला सांगायचं हेच आहे की ह्या सगळ्या तुम्ही जो काही तुमच्या कानावरती किंवा डोळ्यावरती सगळ्या युट्यूब चॅनल मार्फत किंवा न्यूज मार्फत जो काही भडीमार होत आहे त्यातल्या वाईट गोष्टी फिल्टर करा, चांगल्या गोष्टी घ्या. 90% लोक रिकवर होत आहेत, ही आपल्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तर आता आपल्या मुख्य प्रश्नाकडे मी येतो. म्युकरमायकोसिस किंवा फंगल इन्फेक्शन काय असतं? आता आपण आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा बघतो की पावसाळ्याच्या दिवसामध्ये एखादी गोष्ट बऱ्याच ठिकाणी एकाच ठिकाणी ठेवल्यानंतर, बऱ्याच दिवस एकाच ठिकाणी ठेवल्यानंतर त्याला फंगस लागतं. फंगस म्हणजे काय की ज्या काही ठिकाणी थोडंसं ओलसर वातावरण आहे किंवा ज्या ठिकाणी बऱ्याच वेळा दिवस साफसफाई होत नाही त्या ठिकाणी फंगस लागते. हे म्युकरमायकोसिस देखील एक फंगसचाच भाग आहे. म्हणजे ज्या ठिकाणी साफसफाई होत नाही किंवा रोगप्रतिकार शक्ती आपली कमी असते त्या ठिकाणी हा म्युकरमायकोसिसचा धोका आपल्याला संभवतो. म्युकरमायकोसिस किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या फंगस यांचं जे इन्फेक्शन आहे ते अशा रुग्णांना होतं की ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आहे. मग हे कशामध्ये होत असतं? एक तर रोगप्रतिकार शक्ती आपल्याला कोणता आजार झाल्यामुळे कमी होऊ शकते किंवा नॅचरली डॉक्टर ते कमी करण्यासाठी करतात उपयोग. जसे की ज्या लोकांना जो काही आपला ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणतो आपण किंवा एखादा समजा लिव्हर ट्रान्सप्लांट आहे किंवा लंग ट्रान्सप्लांट आहे, अशामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे, त्यामध्ये आपण त्याची कृत्रिमरित्या ती रोगप्रतिकार शक्ती कमी करतो औषध देऊन. तर त्या रुग्णांमध्ये याचा धोका उद्भवतो. नंतर मधुमेह आहे, HIV इन्फेक्शन आहे की ज्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती आपली कमी झालेली असते. तर ज्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते त्या रुग्णांना याचा धोका आढळतो. दुसरी महत्त्वाची बाब यामध्ये अशी असते की ऑक्सिजन मास्क आपण वापरतो. तर तो ऑक्सिजन मास्क जर खूप दिवस धुतला नाही किंवा त्याची साफसफाई केली नाही तरी ह्या फंगसचा धोका आपल्याला उद्भवू शकतो. किंवा आपण हॉस्पिटलमध्ये बघतो की जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असतात किंवा एक तिथं पाणी ठेवलेलं असतं, त्या पाण्याच्या मार्फत आपल्याला तो ऑक्सिजन पुरवला जातो. त्या पाण्याचं जर समजा वेळोवेळी तो चेंज नाही झालं किंवा त्याची साफसफाई नाही ठेवली गेली तर त्यातून तो सुद्धा आपल्याला फंगसचा धोका उद्भवू शकतो. तर या फंगसचा नक्की सिम्पटम काय असतात किंवा त्याची लक्षणं काय असतात? चेहऱ्यावर सूज येणं किंवा डोळा सुजणं, डोळा लाल होणं, ताप येणं, खोकला येणं किंवा सायनसेसमध्ये थोडंसं पेन जाणवणं, ह्या गोष्टी त्या सिम्पटम असतात त्या फंगसचं. त्यामध्ये उपचार अतिशय योग्य प्रतीचे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत. कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. 100% बरा होणारा तो आजार आहे. काही रुग्णांमध्ये तो अतिशय बळावतो ज्यांची खूप रोगप्रतिकार शक्ती खूप कमी झालेली असते. अँफोटेरिसिन नावाचं एक इंजेक्शन असतं, ते इंजेक्शन या म्युकरमायकोसिसच्या इन्फेक्शनमध्ये देतात आणि तो पूर्णपणे बरा होतो. नक्कीच सर, अत्यंत ही महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती असणार आहे. सर, मला एक सांगा, हॉरायझन डायग्नोस्टिकच्या माध्यमातून आपण अत्यंत अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा सेवा आपण पनवेलकरांना देत आहात. तर पनवेल आणि नवी मुंबई परिसरामध्ये आपल्या कोणत्या अधिक ब्रँचेस आहेत का? नक्कीच. ज्यावेळेस मी हॉरायझन डायग्नोस्टिकची पहिली शाखा आपण कामोठ्यामध्ये सुरू केली त्यावेळेस माझं विजन असं होतं की पनवेलकरांसाठी एक अफोर्डेबल हेल्थकेअर अंडर वन रूफ असा माझा कन्सेप्ट होता. म्हणजे सगळ्या प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्या अशी माझी इच्छा होती.
बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, काही ठिकाणी फक्त ब्लड टेस्ट अवेलेबल असतात, काही ठिकाणी फक्त एक्सरे अवेलेबल असतात. संकल्पना माझी अशी होती की सगळ्या ज्या टेस्ट आहेत, ज्या काही म्हणजे सगळ्याच अगदी 100% नाही म्हणू शकत आपण, परंतु ज्या काही रुटीन मध्ये रुग्णांना टेस्ट लागतात त्या आपण एका रूपमध्ये अंडर वन रूप देणं माझं एक एम होतं आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न केले. तर आज आपण कामोठे, खारघर, कळंबोली, न्यू पनवेल, करंजाडे या ठिकाणी आपल्या सगळ्या अद्ययावत सुविधा उपलब्ध असणारे सेंटर्स उपलब्ध आहेत. तिकडे ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, 2D इको, 3D 4D सोनोग्राफी, कलर डॉपलर, सिटी स्कॅन या प्रकारच्या टेस्ट अवेलेबल आहेत. आणि सगळे जे आपले ब्रांचेस आहेत किंवा सेंटर्स आहेत अतिशय सुसज्ज आहेत आणि सगळ्या आधुनिक मशिनरीज आपण तिकडे घेतलेलं आहे. नुकतंच आपण नवीन पनवेलकरांच्या सेवेसाठी सिटी स्कॅनची सुविधा देखील उपलब्ध केली आहे. त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं आणि अत्याधुनिक आपण मशीन उपलब्ध करून दिलेलं आहे. जसं आपण विचारलं की कॅन्सर धोका होतो HRCTने, तर त्यासाठी कसं असतं, ज्यावेळेस प्रत्येक मशीनची एक कॅपॅसिटी असते, किती क्षकिरण निर्माण करतं, तर त्यासाठी आपण हे मशीन अशा प्रकारचं घेतलेलं आहे त्यामध्ये कमीत कमी क्षकिरण निर्माण होतात आणि चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे तुमचा स्कॅन होऊ शकतो. त्यामुळे तिकडे कॅन्सरचा धोका देखील आपण कमी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तर अशा प्रकारे पनवेलकरांच्या सेवेसाठी आपण विविध ठिकाणी सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तरी सर्वांनी त्याचा जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा नक्कीच खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी आम्हाला जी माहिती दिली याबद्दल आमच्या प्रेक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती ठरणार आहे. मी आमच्या प्रेक्षकांना सांगू शकतो की आपल्या स्क्रीनवर एक कोड नंबर दिला आहे. तो कोड नंबर आपण येथील सेंटरवर दाखवल्यानंतर आपल्याला योग्य असं कन्सेशन मिळणार आहे. त्यामुळे आमची आपल्याला विनंती राहणार आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारची टेस्ट करायची असेल तर होरायझन डायग्नोस्टिकला संपर्क करा. तर पुढे आपण असेच आपल्या आरोग्यविषयक महत्त्वाचे ठरणारे मार्गदर्शन विविध तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. तर आपण पाहत राहा वादळवारा लाईव्ह चॅनल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.